पुण्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडत आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील आंदोलकांकडून करण्यात येतोय। शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतात। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काय नेमकं या आंदोलनाचं स्वरूप आहे, आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि काय घडतंय या क्षणी? अमोल, मी आता पुणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वारासमोर आहे आणि इथं जर आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार आंदोलन केलं जातंय। अक्षरशः जे कार्यकर्ते आहेत ते मुख्यद्वारावर गेटवर चढलेले आहेत, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महापालिकेचे सुरक्षा रक्षक त्यांना आतमध्ये जाऊ देत नाहीयेत। त्यांच्या मागण्या आहेत, ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार होतोय, ज्या पद्धतीने कामं रखडलेली आहेत, खड्डे पडलेले आहेत, पाणी साचतंय, अनेक कामं, आणि त्यामुळे अक्षरशः दारामध्ये अशा पद्धतीने हे बनावट पैसे असतील, कचरा असेल, अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या मुख्यद्वारावर टाकण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी सध्या देत आहेत। आपल्यासोबत नाना भांगिरे या ठिकाणी आहेत। नाना, एवढ्या जोरदार आंदोलन करताय, काय नक्की प्रामुख्याने मागण्या आहेत? आपण बघितलं आज पुणे महानगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार, अंधाधुंदी कारभार। पुणे महानगरपालिकेमध्ये पहिल्याच पावसामध्ये नाले साफसफाई नसल्यामुळे प्रचंड सगळे रस्ते या ठिकाणी जलमय झाले। सायकल ट्रॅकमध्ये केलेले 15 रस्ते सगळी चाळण झाली। भर दिवसा LED चोरी होणे, कचऱ्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा होणे, ग्रीन सारख्या ठेकेदाराला 400 रुपयाचं टेंडर 700 रुपये कोटी करून घोटाळा आहे, सगळ्या भ्रष्टाचार, याच्यात भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे। शिक्षण मंडळात फाईल चोरीला होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोटाळा चालू आहे। त्याच्या निदर्शनात आज आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसेना करतो। माजी आमदार धंगेकर सुद्धा आहेत, केंद्रात सोबत आहात, सत्तेत, राज्यात तुम्ही सत्तेत आहात, तुमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुमच्यावर इथं आंदोलनाची वेळ नाही। याच्यामध्ये आपण बघितलं असेल की नाना ज्या पद्धतीने बोलले, सगळ्यात टेंडरमध्ये भ्रष्टाचार आहे आणि कोटी रुपयाची उड्डाण आहेत। आता मी सगळी माहिती घेतली परवावरत आपल्या वाहिनीवर 15%, 20%, 40% जे चाललंय हे पुणेकरांच्या दृष्टीने भूषण नाही आहे। ह्या वरती बसणारे सगळे दलाल बसलेले आहेत आणि हे दलालामार्फत, कोथरूड मार्फत हे मुंबईला पोहोचतात पैसे, आणि हे पैसे तुम्ही देखील सत्तेमध्ये आहात, मग तुम्ही का नाही करत? काय तू हे अधिकारी जे बसलेत, जर एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगितलं तर ते कामं करणार नाहीत का? हे सगळे सांग काम आहेत, इथले सगळे दलाल बसलेले आहेत आणि पुणेकरांना हे दलाल लुटतायत आणि इतक्या प्रचंड रोखणार कसं आता हे? नाना, आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन, एक सप्टेंबर म्हणजे मुदत होते, त्यानंतर आयुक्ताची बदली असन, महापौर चेअरमनची आम्ही या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करणार आहोत। राजीनाम्याची हा तुम्ही बघितलं असेल, भूमिग्रेन टेंडर जे आहे कचऱ्याचं, त्याच्यामध्ये हजारो कोटीचे रुपये त्यांना देण्याचा प्रयत्न जो चालला आहे, ह्याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आज बोलत आहेत, परंतु यांना जाग येत नाही। हम करो सो कायदा आपण पहिले बघितलं असेल की दिल्लीमध्ये जो युवकांचा मोर्चा आला, जसा सरकारवर त्यांनी दबाव आणला, त्या पद्धतीने ह्या सगळ्या चोरांवर महिला देखील आक्रमक आहेत। हा, इथे ना कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये एक श्री गणेश आहे, त्या गणेश ना मुरलीच्या तालावर नाचतो आणि त्या दोघांना साथ द्यायला एक श्रीनाथ मिकी भैया, जरी राज्यात गव्हर्नमेंट संयुक्त असेल पण महानगरपालिका पूर्ण बीजेपीच्या अंडर आहे। फर्स्ट ऑफ ऑल इथे काय चाललंय, स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क हिरावून घेणं, लोक त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणं। तुम्ही कधी पाहिलंय का अंधेर नगरी चौपट राजा वरनं धोधो पाऊस पडतोय, नानांनी जे व्हिडिओ केले। आज एक झाडं तोडण्याचा प्रश्न देखील समोर आलाय, महानगरपालिकेचे कर्मचारी त्याच्यामध्ये सामील आहेत असं दिसतंय, तुम्ही बघितलं ते? अहो, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढतोय। अर्थात जर अमोल आपण बघितलं तर अशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचे हे सगळे लोक आहेत। निश्चितपणे शिंदे गटाचे हे सगळे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि पुण्यातल्या विविध प्रश्नांवरून ते सध्या पालिकेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।